नमस्कार मित्रांनो, अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चिकन रस्सा आणि चिकन सुक्का। त्यासाठी चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकायची आहे आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी आपण तसंच ठेवून द्यायचं आहे। आपला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी आपल्याला खोबरा, कांदा आणि खडे मसाले भाजून मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे। चिकन शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेलामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं थोडं। ते तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा लालसर होऊ द्यायचा आहे। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला जे मॅरिनेट केलेले चिकन होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि शिजवायचं आहे ते थोडा वेळ। चिकन आधी आपण वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण ताट ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। थोड्या वेळाने जे पाणी होतं ताटावरचं ते परत चिकनमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं गरम करून पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। चिकन आता आपलं शिजलेलं आहे। आता आपल्याला चिकन सुक्का बनवायचा आहे। त्यासाठी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकायचा आहे। तेजपत्ता आणि कांदा चांगलं परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं आहे। टमाटर पण चांगलं परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि जे आपण मगाशी वाटण करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। तर हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे। थोडा वेळ जे वाटण आहे ते आपल्याला शिजवू द्यायचं आहे। आता याच्यात आपण हळद टाकून घ्यायची आहे, तिखट मसाला आणि गरम मसाला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे आणि जे आता आपण शिजवलेलं चिकन होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। चिकन सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे आपण चिकन शिजवलेलं पाणी आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर या चिकनमध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला 5 ते 10 मिनिटं फक्त वाफेवरती शिजू द्यायचं आहे। रेडी झालेलं आहे आपलं चिकन सुक्का। त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे।
अरे रेडी झालेला आहे आपला चिकन सुक्का. आता आपल्याला चिकन रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि जे आपण वाटप केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. थोडा वेळ वाटप परतून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. गरम मसाला टाकलेला आहे, तर लाल तिखट टाकायचं आहे आणि कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला असं टाकून ते एकजीव करून घ्यायचं आहे. थोडा वेळ ते शिजू द्यायचं आहे आणि जे आपण चिकन शिजवलेलं पाणी आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. रेडी झालेला आहे चिकन रस्सा. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.